12व्या वर्षी लग्न आणि 14व्या वर्षीच आत्महत्येचा प्रयत्न। ही आहे भारताची खरी स्लमडॉग मिलेनियर। आपण पाहत आहात शून्यातून शिखराकडे भाग 1, कल्पना सरोज यांची यशोगाथा। 1961 मध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात दलित कुटुंबात जन्म। गरिबी, जातीभेद, बालविवाह, लहान वयातच दुःखांचा डोंगर, सासरी अत्याचार, मानसिक छळ इतकं की आत्महत्येचा प्रयत्न केला। वाचली आणि आयुष्य बदलायचं ठरवलं। शिवणकाम सुरू केलं, सरकारी लोन देखील घेतले। मुंबईत लघु उद्योग सुरू केला। कर्जबाजारी असलेल्या कमानी ट्यूब्स कंपनीला तिनं पुन्हा उभं केलं। आज कल्पना सरोज 100 कोटींच्या कंपनीची चेअरपर्सन आहे। देशातील पहिल्या महिला दलित उद्योजकांपैकी एक। 2013 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला। त्यांनी हार मानली असती तर हजारोंना आशा मिळाली नसती। तुम्हाला कल्पना सरोज यांची ही जिद्द कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि उद्या भेटूया शून्यातून शिखराकडेच्या दुसऱ्या भागात।